ऑपरेट करायची भाऊ खूप छोटा मुलगा आहे, तर मग ते ए बाळा वगैरे वगैरे करत, परंतु मी कोणाच्या असं खांद्यावर वगैरे मी कंटिन्यू पायीच चालत आलेलो वर्षी केली. माझ्या आईसोबत मी पायी आलेलो पहिल्या वारीला. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी येत असतात. यामध्ये वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून ज्यांनी पायी वारीला सुरुवात केली असे भाविक भक्त आपल्यासोबत आहेत. तर सर काय नाव आहे आणि कितव्या वर्षापासून आपली वारीला सुरुवात झाली? माझं नाव आहे योगेश भीमरावजी खोटरे आणि माझं मूळगाव अकोला जिल्ह्यामध्ये सिरसोली म्हणून माझं मूळगाव आहे आणि अकोट तालुका आहे माझा. आणि मी माझ्या वयाच्या पहिली वारी मी 8व्या वर्षी केली. माझ्या आईसोबत मी पायी आलेलो पहिल्या वारीला. ते कौंडिण्यपूर आई रुक्मिणीचं जे माहेर आहे विदर्भामध्ये, म्हणजे अमरावतीमध्ये कौंडिण्यपूर म्हणून आहे, तिथनं पंढरपूरला मी पायी चालत आलेलो पहिली वारी माझी. आणि नंतर मग मी काही वाऱ्या ज्या आहेत ते बसनी केल्या. पण पायी चालत असताना वय अगदी लहान असेल, आठ वय म्हणलं तर त्यावेळेस जास्त समजतही नसेल. मग आई खांद्यावर घेत असेल किंवा इतर जर कोण तुम्हाला सांभाळलं? नाही, सांभाळण्याचा नाही प्रश्न होता. मला कळत होतं की म्हणजे आई फक्त काय सर्वजण मला कॉपरेट करायची भाऊ खूप छोटा मुलगा आहे, तर मग ते ए बाळा वगैरे वगैरे करत, परंतु मी कोणाच्या असं खांद्यावर वगैरे मी कंटिन्यू पायीच चालत आलेलो. कधी बसमध्ये आपल्या ट्रॅक्टर वगैरे होते सोबत पिशव्या ठेवायला, त्याच्यामध्ये कधी बसलो नाही. पूर्ण वारी माझी पायी झाली. आणि ते सगळे महाराज लोक जे दिंडीसोबत होते ते पण आश्चर्य करायचे की बाबा आता हा. आणि मला ते आनंद वाटायचा तेव्हा. आई पण सोबत राहायची, कधी कधी आईची पिशवी मी घ्यायचो, पाण्याची पिशवी आईच्या सोबत मी घ्यायचो. असं करत करत तो 1 महिन्याचा पूर्ण प्रवास इथपर्यंत सोबत झाला आईसोबत. किती वर्ष असं पायी वारी केलं? नाही, माझी एकच पायी वारी झाली. आणि त्याच्यानंतर मग मला इथे एवढं आकर्षण वाटलं ना, मग मी नंतर आमच्या गावाकडचा माझा ट्रॅक्टर आहे स्वतःचं घरी, मग मी गावाकडचे लोक ट्रॅक्टरमध्ये आणले, त्याच्यासोबत मी ट्रॅक्टरमध्ये होतो, ड्रायव्हर वगैरे होते, आई होती. मग काही टेम्पो करून आलेलो, कधी बसनी, कधी रेल्वेनी. तर आधी परळीपर्यंत रेल्वे यायची अकोल्यावरून, परळीवरून मग आम्ही बसने यायचो. साधारण पंढरपूर ते मग अकोला किती किलोमीटर जातं? हे जवळपास 550 पावणे 600 किलोमीटर आहे अकोला. आणि माझं गाव इथे समजा तिथनं 45 किलोमीटर समोर, टोटल 600 किलोमीटर अंतर आहे माझ्या गावाचं. वयाच्या 8व्या वर्षी आपण एवढं अंतर पार केलं? नाही, 600पेक्षा जास्त केलं. हे कौंडिण्यपूर अमरावतीच्या त्या भागाला येते, तिथनं जवळपास 650 किलोमीटर पंढरपूर. कौंडिण्यपूर ते पंढरपूर 650 किलोमीटर अंतर आहे. तर ते त्याला जवळपास 32 दिवस लागले आम्हाला यायला पायी. तर कधी मुक्काम 10 किलोमीटरवर असायचं, कधी 20 किलोमीटरवर असायचं, कधी कधी 20पेक्षा जास्त 30 किलोमीटरपर्यंत मुक्काम असायचं. म्हणजे एका दिवशी 30 किलोमीटर चाल करायची. किती वर्ष झालं तर वारी करतात? माझं आता जवळपास 32 वारी आहे. कोरोनामध्ये माझ्या 2 वाऱ्या गेले, त्याच्यामध्ये मी येऊ शकलो आणि मग माझी कंटिन्यू आहे. तर काय बदल जाणवतो तुम्हाला या 32 वर्षात पंढरपूर असेल किंवा या वारीत सगळे? या वारीत बदल असा आहे की सुखसुविधा भरपूर वाढल्या. म्हणजे ज्या आधी होत्या त्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात सुखसुविधा. म्हणजे इथं आता लोक घाण करत नाहीत. आधी तर पूर्ण चंद्रभागेमध्ये घाण असायची आणि आता फार फार म्हणजे जवळपास एवढा बदल झालेला आहे की कुठं घाण दिसत नाही. आणि मोजक्या ठिकाणी असतात एवढे मोठे लोक येतात तर तिथं राहणारच आहे. परंतु डेव्हलपमेंट फार सारं झालं गव्हर्नमेंटकडून. आणि जे पंढरपूर आहे ते फार पहिले आधी इकडून काहीच नसायचं, पूर्णाचं आपल्या चंद्रभागेच्या या कडेला काहीच नव्हतं. परंतु आता एवढे मोठे झाले इकडून की जवळपास आधी असं म्हणायचे लोक की बाबा इकडच्या कडेला जर असले तर तुम्ही पंढरीमध्ये नाही आहे, परंतु आज इकडच्या कडेला सुद्धा लोक आहेत आणि ते पण पंढरपुरात आहे असं आज म्हणतात. पहिले असं म्हणायचे की बाबा इकडच्या तीरावर तुम्ही आहे म्हणजे तुम्ही पंढरीत नाही आहे. परंतु आज शेगाव दुमाणा म्हणून जे गाव आहे ते सुद्धा पंढरपूरमध्ये समाविष्ट झालं. आणि हे फार मोठं आपण म्हणू की बाबा पंढरपूर वाढून राहिलं चारी बाजूने. आपण रिंगण सोहळे देखील पाहिले असते. त्या रिंगण सोहळ्यात आता काय बदल जाणवतो पूर्वीचे आणि आत्ताचे? रिंगण सोहळ्यात पहिल्यापेक्षा सुविधा म्हणजे पहिले लोकांना असं दिसत नव्हतं स्पष्ट. आता काय की फार मोठं असं लोकांना म्हणजे जवळपास त्यांचे जे कर्मचारी आहेत दिंडीसोबत येणारे ते लोकांना व्यवस्थित असं बसून नाही का. आधी कसं व्हायचं, असं घोडका व्हायचं, समोरच्या लोकांना दिसायचं, मागच्या लोकांना काही दिसत नव्हतं. आता काय सुटसुटीत सगळ्यांना बसून ठेवतात आणि शांततेत ते रिंगण सोहळा पार पडतो. पूर्वी कसं व्हायचं, पाऊस यायचा, एवढे कर्मचारी त्यांच्या दिंडीसोबतचे लोक एवढे केअर घेत नव्हते. मे बी लोक नसतील करत समजा नाही का. पण आता कसं बिलकुल सर्वांना दिसते, शांततेने लोक बघतात आणि सर्वांना ते रिंगण सोहळा पाहण्याचा आनंद मिळतो. शिक्षण वगैरे काय झालं? माझं झालेलं इंजिनिअरिंग.
मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं संत गजानन महाराज कॉलेज शेगाव. तर त्याच्यानंतर मी आता MSc आहे. पूर्वी गडचिरोलीला होतो, आता वर्धा सब डिव्हिजनला आहे. आपण जर पाहिलं तर हे भाविक वयाच्या 8व्या वर्षापासून या ठिकाणी पंढरीची वारी करत आहेत. सुद्धा इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि नोकरीला देखील आहेत, परंतु दरवर्षी न चुकता या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीला येतात. PCC न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.